जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये होळी स्पेशल विदर्भ पद्धतीची मऊ लुसलुशीत कणिक कमी पुरण जास्त असलेली पुरणपोळी कशी करायची हे सोप्या पद्धतीने बघू। गुळाचं पुरण आपण एका वेगळ्या पद्धतीने करणार आहे। डाळ कुकरमध्ये शिजवायची आहे। 2 वाटी चणा डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। धुतल्यानंतर डाळ शिजेल एवढं पाणी टाकायचं। जुनी डाळ असेल तर पाणी थोडं जास्त लागेल। मी 2 वाटी चणा डाळीसाठी 5 वाट्या पाणी टाकत आहे। ज्या वाटीनी डाळ घेतली त्याच वाटीनी पाणी टाकायचं। थोडी हळद मिक्स करून घ्यायचं। कुकरला झाकण लावून 5 ते 6 शिट्टी काढून घ्यायच्या। डाळ शिजेपर्यंत पुरणासाठी एक मसाला तयार करायचा। 7-8 इलायची, थोडं जायफळ, अर्धा चमचा सोप, अर्धा चमचा सुंठ पावडर, हे सर्व मिक्सरमध्ये बारीक होण्यासाठी पाव चमचा साखर असं बारीक करून घ्यायचं। इलायचीची साल काढून त्यानंतर हे बारीक करून घेतलं। गुळाचं पुरण करायचं आहे। 2 वाटी चणा डाळसाठी 2 वाटी गूळ घेत आहे। गावरान गूळ आहे। यामध्ये अर्धी वाटी कोमट पाणी, गूळ विरघळून घ्यायचा। बरेचदा यामध्ये बारीक खडे असतात, त्यामुळे फक्त अर्धी वाटी पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा, जास्त पाणी टाकायचं नाही। कुकरच्या 5-6 शिट्टी झाल्या आहेत। कुकर थंड झाला आहे। डाळ छान मऊ शिजलेली आहे। पुरणाची चाळणी घ्यायची, त्याखाली एक भांडं ठेवायचं। गरम गरम शिजलेली डाळ चाळणीमध्ये अशी काढून घ्यायची। कटाची आमटी करण्यासाठी डाळीमधील पाणी काढायचं असेल तर शिजविताना थोडं जास्त पाणी टाकायचं। अशी सर्व डाळ चाळणीमधून बारीक करून घेतली। गूळ छान विरघळला। गुळाचं पाणी पुरणामध्ये गाळून घ्यायचं आहे। गावरान गूळ आहे म्हणून गाळून घ्यायचा। हे बघा, गाळल्यानंतर चाळणीमध्ये असे बारीक खडे आहेत म्हणून गुळाचं पाणी करून घेतलं। गूळ टाकल्यापेक्षा असं गुळाचं पाणी करून गाळून घ्यायचं, म्हणजे गुळातील कचरा बारीक खडे निघून जातात। तुम्हाला वाटेल गुळाचं पाणी करून टाकलं तर पुरण पातळ होईल, नाही होणार। आपण हे शिजवून घेणार आहे। मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची। असं तळापासून मिक्स करायचं। यामध्ये 1 चमचा साजूक तूप असं एकसारखं फिरवत राहायचं। या पद्धतीने एकदा पुरणपोळी करून बघा, खूप छान होते। विदर्भामध्ये असं सैलसर पिठल्यासारखं पुरण करतात। खूप जास्त शिजवायचं नाही, कारण थंड झाल्यावर आणखी घट्ट होते आणि कोरडं होते। यामध्ये इलायची, जायफळ, सुंठ, सोपीचा तयार केलेला पुरणाचा मसाला मिक्स करायचं। यातील थोडं पुरण बाजूला काढून थोडं थंड करून घ्यायचं। छान गोळा बनत आहे। यापेक्षा जास्त शिजवायचं नाही, नाही तर थंड झाल्यावर खूप घट्ट होईल। मऊ लुसलुशीत पुरणपोळी करण्यासाठी कणिक गाळून घ्यायची। मैद्याच्या चाळणीने गाळायची। असा कोंडा काढून घ्यायचा। कणिक 2 वेळ गाळून घ्यायची, म्हणजे सर्व कोंडा निघून जाईल। 2 वाटी कणिक घेतली आहे। यामध्ये थोडीशी हळद, चिमूटभर मीठ मिक्स करायचं। पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं तेल लावून मळून घ्यायचं। आपण नेहमीच्या पोळीसाठी जशी कणिक मळतो त्यापेक्षा सैलसर मळायची, असं मळून घ्यायचं। यावर झाकण ठेवायचं आणि कणिक मुरू द्यायची आहे। पुरण मी रात्रीलाच करून ठेवलं होतं, थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून दिलं। छान मऊ पेढ्यासारखं झालं आहे। गावरान गूळ वापरल्यामुळे रंगही छान आला। पाहिजे तेवढं एका भांड्यात काढायचं आणि शिल्लक राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। 5 ते 6 दिवस छान टिकते। पुरण तयार करताना यामध्ये इलायची, जायफळ पावडर टाकलेली आहेच।
माझ्याकडे पुरणामध्ये इलायची जायफळ पावडर थोडी जास्त आवडते. आता पोळ्या करताना आणखी थोडी ताजी इलायची जायफळ पावडर टाकते. अशी वेळेवर टाकलेली ताजी इलायची जायफळ पावडर पुरणपोळीमध्ये खूप छान लागते. विदर्भामध्ये पारी अगदी पातळ आणि भरपूर पुरण भरून पोळी करतात. कणिक छान मुरली आहे. याला थोडं पाणी थोडं तेल लावून मळून घ्यायचं. थोडं पाणी थोडं तेल लावून अशी छान मळून घेतली. पुरणपोळीच्या पारीसाठी जी कणिक मळतो त्याला असाच ताण असायला पाहिजे. जेवढा पुरणाचा गोळा त्यापेक्षा लहान कणकेचा गोळा घ्यायचा. थोडं घोळण लावून पारी लाटायची. अशी लांब लाटायची. यावर पुरणाचा गोळा ठेवायचा. असं बंद करून वाटीचा दाब देऊन बाजूची कणिक काढून घ्यायची. अलगद वाटी काढून घ्यायची. असा हलकासा हाताचा दाब द्यायचा म्हणजे पुरण सगळीकडे एकसारखं होईल. हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची. तवा हलकासा गरम करून घ्यायचा. यावर साजूक तूप. तव्यावर हळूवार पोळी टाकायची. सर्व बाजूला तूप सोडून घ्यायचं. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. अशी बोटाच्या साहाय्याने पोळी पलटून घ्यायची. दुसऱ्या बाजूला तूप सोडून घ्यायचं. मस्त विदर्भ पद्धतीची पुरण जास्त कणिक कमी असलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी तयार आहे. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी लाईक करा. बघितल्यावर लक्षात येत आहे विदर्भ पद्धतीची कडेपर्यंत पुरण भरलेली, तोंडात विरघळणारी, थंड झाल्यावरही मऊ राहणारी गुळाची पुरणपोळी करायची असेल तर या पद्धतीने करून बघा. पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन.